रात्री एक शेतकऱ्यावर गाणं सादर केलं. आम्हाला पत्रच आले लाईट आतमध्ये आहे. लाईट काम नाही चार्जिंग लाईट आहे. तसेच मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करावं. बटन बंद असेल. बटन सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, बटन वाला, मात्र भूमिका तन मन सारा, मात्र भूमिका तन मन सारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, स्वतंत्रता के भीषण रण में लख कर जोश भरे क्षण क्षण में, कापे शत्रु देख के मन में, मिट जाए वह संकट सारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, शान नहीं सकी जाए पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, तब होवे प्रणव पूर्ण हमारा, तब होवे प्रणव पूर्ण हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, आओ प्यारे वीरों आओ, राष्ट्र
बलि बलि जाओ, एक साथ सब मिलकर गाओ। तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, रहे हमारा, रहे हमारा। महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा भीतीला तुझी मुळी गळगळणाऱ्या
सर्वांग सुंदर व्यायामाने आनंद लुटूया मेळाव्याने. 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 रुक जाओ. सर्वांग सुंदर व्यायामाने आनंद लुटूया मेळाव्याने. सर्वांग सुंदर व्यायामाने आनंद लुटूया मेळाव्याने. 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 रुक जाओ. सर्वांग सुंदर व्यायामाने आनंद लुटूया मेळाव्याने. सर्वांग सुंदर व्यायामाने आनंद लुटूया मेळाव्याने. 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 रुक जाओ. सर्वांग सुंदर व्यायामाने आनंद लुटूया मेळाव्याने. 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 रुक जाओ. सर्वांग सुंदर व्यायामाने आनंद लुटूया मेळाव्याने. सर्वांग सुंदर आनंदाने आनंद लुटूया मेळाव्याने. धन्यवाद. समाजातील एकल महिलांचा आम्ही सन्मान करू. त्यांच्याबाबत कोणतीही भेदभाव होणार नाही याची काळजी घेऊ. एकल महिला प्रति समाजात असलेल्या वाईट चालीरीती व परंपरा यांचा आम्ही विरोध करत आहोत. एकल महिला अपमानित होतील असं कोणतेही कृत्य आम्ही करणार नाही. त्यांना त्यांचा हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवणार नाही. तसेच समाजातील एकल महिला विरोधी कृत्यांना विरोध करून अशा एकल महिलांना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा आणि आदर मिळवून देऊ. आणि आदर मिळवून देण्यासाठी कसोटीने प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. तसेच भारताचा एक राष्ट्र सण आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मोलाचे योगदान दिले. आपण सर्वांनी त्याचा आदर केला पाहिजे. त्या सर्व शूर स्वातंत्र्य सैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत. या दिवशी देशाने पंतप्रधान राष्ट्रीय फडकवतात व तसेच राष्ट्रीय ध्वजात 21 तोफांची सलामी देण्यात येते. तसेच या दिवशी सर्व शाळा महाविद्यालय व कार्यालयामध्ये ध्वजारोहण ध्वजवंदन व देशभक्तीवर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे. आपण सर्वांनी मिळून भारत देशाला जगातील एक चांगला देश बनवण्याचे प्रयत्न करू. शेवटी एवढेच म्हणायचे वाटते. तिरंगा
झेंडा फडकतो सारे जय जयकार बोला. 15 ऑगस्ट अभिमानाचा आपला भारत देश स्वतंत्र झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व माझ्या वाल्याला स्वातंत्र्य दिन आपण उत्सव साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आज जे स्वातंत्र्य आपण अनुभवत आहोत ते सहजासहजी मिळेल नाही. त्यासाठी महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि सुभाषचंद्र यासारख्या क्रांतिकारकांनी आपले रक्त सांडवले, जनावरांवर तुळशीपत्र ठेवले, आपल्या देशातील जनतेला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त केले. आज आपण स्वातंत्र्य भारताचा आठवत, पण समाजात सगळीकडे भ्रष्टाचार, गुन्हेगारी, फसवेगिरी, मारामारी या गोष्टी पाहायला मिळतात. हे सर्व पाहिल्यावर मनाविसे वाटते. ये मेरे वतन के लोगों जरा याद करो कुर्बानी जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले. नमस्कार, माझे नाव काव्या रमेश पारखे. मी आज आपल्यासमोर 15 ऑगस्ट निमित्त भाषण सादर करणार आहे. ते आपण शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती. 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अतिशय महत्त्वाचा दिवस बनला आहे. भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे अनेक कठोर संघर्ष आणि बलिदानानंतर भारत स्वतंत्र झाला आहे. 15 ऑगस्ट 1947 हा आपणा सर्वांसाठी चौथी भाग्यवान दिवस होता, कारण अनेक वर्षाच्या गुलामगिरीनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय जनतेने आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली. त्यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर तिरंगा राष्ट्रीय ध्वज फडकवला. सर्व लोक दरवर्षी या दिवसाचा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा करतात. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. मी आता 4थी शिकत आहे. आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण सादर करणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. दिन हा बघायचा स्वातंत्र्य दिनाचा चला साजरा करूया क्षणाचा घेता. सूर्याप्रमाणे तेच दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल किराय देणारे शिक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे देश बांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन. आज आपण सर्वजण इथे भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी खूप खूप खास आहे. 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. हा दिवस इतिहासातील सोडणारा दिन आहे. मित्रांनो, इंग्रज भारतावर खूप अत्याचार करीत होते. त्या अत्याचाराला कंटाळून भारतीयांनी एकत्र बंड पकडले. उठाव, चळवळी, सत्याग्रह आंदोलन करून इंग्रजांना जेरीस आणले. अखेर 15 ऑगस्ट 1947 भारत देश स्वतंत्र झाला. आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी आज आपले सैनिक सज्ज आहे. त्यांना माझा सलाम. या मंगलदिनी भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. शाळा महाविद्यालय कार्यालय तिथे ठिकाणी झेंडा फडकतात. तसेच देशभक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. भारत आपल्या मातृभूमी आणि देशासाठी अनेकांनी बलिदान दिले. हे लक्षात ठेवून आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला आत्मनिर्भर व विश्वगुरू बनवण्यासाठी प्रयत्न केले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगितले. My name is Swaraj Ravindra Pate. I am a student of 6th standard. Every year we celebrate 15th of August as our Independence Day. On this day, our country India got freedom from British Empire. For this freedom, many Indian leaders such as Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose, Pandit Jawaharlal Nehru, Rani Lakshmibai fight with the English rule and give us independence. I am proudly say that I am a citizen of such a great country which have a huge freedom fighting history. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. मी एकदा 7वी शिकत आहे. आदरणीय मंचावर उपस्थित पाहुणे मंडळी, गुरुजन व माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे 15 ऑगस्ट आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाकरता उपस्थित आहोत. 15 ऑगस्ट दरवर्षी मोठा असा असताना जगभर साजरा केला जातो. आजच्या दिवशी 1947 साली आपल्या देशाला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाले होते. या स्वातंत्र्य लढ्यात खूप सारे शूर भारतीयांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. आज आपण आपल्या देशात अभिमानाने जगू शकतो केवळ आपल्या स्वातंत्र्यामुळे. यावर मला फक्त बोलावे वाटते. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. Of all, I wish you all a very happy Independence Day. Today is 15 August and very celebratory Independence Day of our country. On this August,
1947, India got freedom from the British rule. This day reminds us the sacrifices of independence freedom fighter who achieved gift. Independence great freedom fighter like Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose, Bhagat Singh and others fight for the independence of India. We must respect our freedom and freedom fighters. Let us all work together and make our country the best country of the world. We shall pray well. Proud to be an Indian. Jai Hind, Jai Bharat. धन्यवाद. चौथी शिकत आहे. मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. तिरंगा झळकतो आभाळामध्ये, गौरव वाटतो या मातीतल्या प्रेमामध्ये, शहीदांच्या त्यागाला गुरुवंदन. जय हिंद, जय भारत. जय आपल्याबद्दल आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो. ती ऐतिहासिक 15 ऑगस्ट 1947 ची तारीख आहे, ज्या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस केवळ एक सण नाही तर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा अनेक थोर नेत्यांनी आपले आयुष्य देशासाठी वाहिले. आपण आज मोकळ्या आकाशाखाली आपल्या अधिकारांचं जीवन जगत आहे. त्यामागे शूरवीरांचा त्याग आहे. म्हणून हा दिवस आपल्यासाठी गौरवाचा दिवस आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द जय आहे. छत्रपती, मी आता 6वी शिकत आहे. मी आज तुम्हाला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी आयुष्य खूप छोटे आहे. आपण जगणार फक्त देशासाठी. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या सळसळत्या रक्ताच्या तरुण व तडफदार देशाच्या शिरदारांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा, अभिमानाचा व सन्मानाचा आहे. या शुभदिनी प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 15 ऑगस्ट हा भारतीय इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. मित्रांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे, लोकमान्य टिळक अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. देशासाठी त्यांनी बलिदान दिले. त्या सर्व क्रांतिवीरांना माझे नमन. आजही आपल्या देशाच्या सीमेवर आपले सैनिक देशाच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. त्या स्वतंत्र सैनिकांना माझा सलाम. या दिवशी सगळीकडे उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असते. सर्व शाळा, महाविद्यालय व कार्यालयांमध्ये ध्वजारोहण, ध्वजवंदन व देशभक्तीचे विविध कार्यक्रम घेतले जातात. स्वातंत्र्यानंतर भारताने खूप प्रगती केली. विविधतेत एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे. पण तरीही देशात अनेक समस्या आहेत. त्यावर सर्वांनी मिळून मात केली पाहिजे. देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन भारताला महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आणि माझे प्रिय मित्रांनो, आज आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. हा दिवस आपल्याला सर्व भारतीयांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. 1947 साली या दिवशी भारताला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्ती मिळाली. लाखोच्या बलिदानाने मिळालेले हे स्वातंत्र्य आपण विसरू नका. आज आपला देश वेगाने प्रगती करत आहे. आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे. आपल्या देशाची स्वप्न साकार करण्याची. आपण शिकले पाहिजे. देशासाठी काहीतरी चांगले केले पाहिजे. आपण एकजुटीने आणि प्रेमाने, इमानदारीने वागले पाहिजे. स्वच्छता, शिस्त आणि देशभक्ती हे आपल्या जीवनाचे भाग बनले पाहिजे. शेवटी मी एवढंच म्हणणे, आपल्या तिरंग्यात मानाचा मुद्रा करत स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. माझे नाव मानसी लक्ष्मणपूर. मी आता 4थी शिकत आहे. स्वातंत्र्य दिनाबद्दल 2 शब्द सांगणार. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य झाला. आपण कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय होतो. पण आदरणीय शिक्षक उपस्थित सर्व पाहुणे आणि माझे सर्व प्रिय मित्रांनो, आज आपल्या देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो. संपूर्ण देश वर्धापन दिनाच्या उत्साहाने मग्न झालाय. मला माझे विचार तुमच्याजवळ मांडण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचा आभार मानते. 15 ऑगस्ट 1947 हाच तो दिवस येतो जेव्हा आपल्याला ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळेल. इंग्रजांच्या जनतेची सुटका करण्यासाठी
शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव सारख्या क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्य सैनिकांनी या सर्व क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्य श्रद्धा करण्याचा मोलाचे योगदान दिले. मित्रांनो, दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस येतो आणि आपण राहूही भाग्याचा. रयात आणि मनात जागृत होते. आजच्या या पवित्र दिवशी राष्ट्रध्वजाला वंदन करून विकासासोबतच आणि देशवासियांच्या कल्याणासाठी सदैव समर्पित एवढे बोलून मी माझे भाषण संपवित. जय हिंद, जय भारत.